आई कालूबाई चषक आयोजक शिवशक्ती लोणार दिनांक 21/12/2025 रोजी छत्रपती शिवाजी क्रीडांगण बापगाव पाडा येथे संपन्न झाले. आई कालूबाई चषकाला लोणार ग्रामस्थांनी व पाहुण्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. तसेच आई कालूबाई चषकाच्या आयोजकाने आलेल्या ग्रामस्थांचे व पाहुण्यांचे शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. आई कालूबाई चषकामध्ये एकूण 40 संघाने भाग घेतले होते. तसेच प्रत्येक संघाला मॅन ऑफ द मॅच देण्यात आले. तसेच कालूबाई चषकावरती प्रथम क्रमांकावरती नाव कोरणारे संघ जय हनुमान शिवनगर चौदरपाडा संघ तसेच माननीय श्री यशवंतदादा सोरे साहेबांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. आणि आई काळूबाई चषक 2025 आजच्या या बक्षीस समारंभ प्रसंगी उपस्थित व्यासपीठावरील सर्व प्रमुख मान्यवर, सर्व खेळाडू आणि उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग, सर्वप्रथम मी जय हनुमान क्रिकेट संघ चौदरपाडा यांनी फायनल मध्ये पोहोचून फायनलचं विजेतेपद पटकावल्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. मला वाटतं ही सलग विजयाची हॅट्रिक आहे. खरोखरच हा मैदान लकी आहे किंवा मीही त्यांच्यासाठी लकी आहे असं मला प्रश्न पडतो. तेच सांगितलं, हॅट्रिक आहे. म्हणजे खरोखरच तुमच्या नावातच हनुमान म्हणजे जय बजरंग बली आहे. खरोखरच प्रत्येकाच्या अंगात तो जोश आहे. मी नेहमी सांगत असतो की हे जे ग्राउंड आहे हे प्रत्यक्षात आपल्या दिंडेश्वराच्या पायथ्याशी आहे. म्हणजे दिंडेश्वराचा आशीर्वाद तर आपल्याला आहेच, त्याचबरोबर जय बजरंग बलीचाही आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही सतत यशस्वी होतात आणि असेच यशस्वी होत राहून पुढील 2026 मध्ये आमने लोणार परिसरातील एक सर्वोत्कृष्ट संघ म्हणून आपण नावारूपाला यावं अशी मी अपेक्षा करतो. जर आपण विचार केला तर पिशे संघाने या टोटल टुर्नामेंट मध्ये अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी केली म्हणून ते फायनल पर्यंत पोहोचले. हा ठीक आहे, फायनल मध्ये त्यांची कामगिरी थोडीशी खराब झाली तरी फायनल पर्यंत पोहोचले म्हणजे त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची मेहनत केली. त्याच्यामुळे मी त्यांचेही अभिनंदन करतो. सॉरी, आमनेपाडा संघात. तर अशाच प्रकारचा खेळ जिद्दीने खेळला तर नक्कीच आपण विजयी होऊ शकतो किंवा विजयी होतो अशी खात्रीच जे हनुमान क्रिकेट संघ चौदरपाडा यांना झालेली आहे. आणि या मैदानावर तर जर विचार केला तर बापदेवपाडा हा एक छोटासा गाव आहे, छोटासा पाडा आहे. त्या पाड्यामध्ये हे क्रीडांगण ज्यावेळेस माझ्याकडे काही वालशिनगावची पोरं आली की आम्हाला स्पीच बनवण्यासाठी काही सहकार्य पाहिजे, मी त्यांना कुठलाही विचार न करता सांगितलं जे काही लागेल ते मी तुम्हाला देईन. आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची पिच बनवून आणि एक सुसज्ज असा ग्राउंड बनवला. त्याच्यामुळे मी खरोखरच त्यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी अशा प्रकारचं काम करून आपल्या गावाचं नाव लौकिक केलं. कारण आज कितीतरी टीमी या ग्राउंडवर खेळतात म्हणजे बापदेवपाडा काय आहे हे सगळ्यांना त्या निमित्ताने माहीत होते. म्हणून या त्या संघाचं मी अभिनंदन करतो. आपण असेच खेळत राहा. आपल्या गावाचा, आपल्या परिसराचा, आपल्या तालुक्याचं नाव कसा उंचावत राहता येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा. नक्कीच मी मगाशी सांगितलं की 2026 मध्ये आपण 1 नंबरचा क्रिकेट संघ चौदरपाडा म्हणून नावारूपाला येईल अशी मला खात्री आहे. आपण असेच खेळत राहा. प्रदीप थाले यांनी एक अतिशय चांगल्या प्रकारची अशी स्पर्धा भरवली. आपण या क्रिकेट बरोबरच समाजासाठी, प्रदीप थाले म्हटलं तर राजकारणात हे एक चांगलं नाव आहे. चौदरपाडा लोणाड या ग्रामपंचायत मध्ये ते उपसरपंच आणि विद्यमान सदस्यही आहेत. म्हणजे त्यांच्या हातून मी त्यांना शुभेच्छा देईन की असंच चांगलं कार्य घडत राहो. जनतेची सेवा करण्यासाठी जिथं कुठं हातभार आपल्याला लावता येईल तो लावण्याचा आपण प्रयत्न करा. या ग्राउंड साठी जिथं कुठं जे कोणी संघ असतील, कुठे माझी मदत लागत असेल मला सांगा, मी आवर्जून तुमच्या पाठीशी उभा राहीन असा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.
आमच्या टॉस करतोय फायनल मॅच चौथेपाडा वर्सेस आंबेपाडा आणि ऑर्केस्ट्रा आंबेपाडा संघाचे संघ आहे हेड बॉल पण खेळ आलेला आहे नाणेफेक जिंकली या ठिकाणी चौथेपाडा संघाने आपण किती काही घेत आहोत आणि काही शेतकरी आपण आणि चौथेपाडा संघ प्रथमता बॅटिंग करणार आहे दोन्ही संघाला आपण देऊया ऑल दी बेस्ट चला ग्रीस घेऊन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना 3 ओव्हरची मॅच असेल कुणाल सुतार आणि प्रतीक वाकडे हे दोन सलामी घेत